उज्ज्वल करते आणि ती स्पर्धा आज संपन्न होत असताना मी विनंती करेल आमचे पाहुणे किंवा आमचे मित्र रजनीश पाटील, दशरथ पाटील आणि सर्व मित्र तिथे आहेत, त्यांनी सगळ्यांनी इथे यायचं आहे. आमची विनंती आहे तुम्हाला. सनी 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 त्यांना बोलव ना. दोन्ही संघ जे अंतिम फेरी खेळले, फायनल्समध्ये फिनालेमध्ये खेळले, ते प्राप्ती वॉरियर्स आणि नितीन योद्धा या दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, बक्षीस समारंभ सुरू होताना निश्चितच तुम्ही या मंचाच्या समोर यायचं आहे. चला, सर्व खेळाडूंनी सुद्धा यायचं आहे आणि आपले जे मित्र आहेत, कारण आपला हा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा आपला गावकप आपला जो सोहळा मागच्या 3 दिवसापासून म्हणजे 3 रात्रीमध्ये जो रंगला, व्यवस्थितपणे सर्व सामने झाले आणि एक चांगली लढत आपल्याला मागच्या 3 रात्रीमध्ये बघायला मिळाली. त्यामध्ये 8 संघांमधनं बाजी मारलेली आहे ती प्राप्ती वॉरियर संघाने आणि उपविजेता राहिलेला आहे तो नितीन योद्धा संघ. दोन्ही संघाचे अभिनंदन. नरेश भाई आ जाओ ना. नरेश परदेसी आ जाओ. मयूर, स्मित, डग्गू, सर्व पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केलं जात आहे. आमचे मित्र मान्य श्री रजनीश पाटील, मान्य श्री दशरथजी पाटील, ओनर्स भावेश, सर्वांचं स्वागत केलं जातं आहे. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने नारिंगी प्रीमियर लीग गावकप वर्ष 6वं, पर्व 6वं असं इथे गणलं जातं आहे. ह्यामध्ये आपण एक दिवाळी सेलिब्रेशनसुद्धा केलं होतं, ज्यामध्ये कैलासवासी काशीनाथ गोविंद पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा ठेवली होती. हेच गावकपच्या उल्लेखामध्ये येणार आहे, ह्यात काही शंका नाही आहे. दोन्ही संघ प्राप्ती वॉरियर्स, नितीन योद्धा आणि आमचे सर्व मित्र जे आहेत या मैदानामध्ये उपस्थित सर्वांनी यायचं आहे. आपापला जो प्रोग्राम चालू आहे त्याला थोडा वेळ होल्ड करून यायचं आहे. सर्वांचं स्वागत केलं जाईल. नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, NCC क्रिकेट क्लबच्या वतीने स्वागत केलं जाईल. ही जी स्पर्धा आपण आयोजित केली गेली त्या आजच्या नवीन होतकरू क्रिकेटपटूंना त्यांची गुणवत्ता दाखवण्याचा जो भाग आहे, गुणवत्ता दाखवण्याचं जे कौशल्य त्यांच्या अंगी आहे, ते कशा पद्धतीने आपल्या समोर प्रेझेंट केलं जाईल आणि ह्याचसाठी ती स्पर्धा आपण आयोजित केली जातो. सालाबादप्रमाणे 6वं पर्व आपण इथे आपण बघितलं, ज्यामध्ये गेले 3 दिवस ही स्पर्धा चांगल्या रीतीने गावातील सर्व खेळाडूंसाठी आपण इथे प्राप्त करून दिली आणि निश्चितच चांगला खेळ इथे आपल्या सर्व प्रेक्षकांना आणि लाईव्ह DBN लाईव्ह बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना आवडला, यात काही शंका नाही आहे. दोन्ही ओनर्सना विनंती आहे, आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन यायचं आहे. मी म्हणेन प्रशांत पाटील, अनिल पाटील, नितीन योद्धा संघ आणि प्राप्ती वॉरियर्सचे नरेश पाटील यांना विनंती आहे, आपले जे खेळाडू आहेत त्या सर्वांना घेऊन इथे बक्षीस समारंभ सुरू होत आहे. वेळ वाया घालू नये, कारण निश्चितच जवळपास 12 वाजायला आलेले आहेत आणि वेळ वाया जाणार नाही याची सुद्धा दक्षता आपण घ्यायची आहे. कारण जेवायचे सगळे प्लेयर बाकी आहेत. उद्या गुरुवार आहे. लवकरात लवकर आपण हा प्राइज डिस्ट्रीब्युटर संपवून
आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात कराल अशी मला शंका नाही आहे, तर अशी मला खात्री आहे. पिचवर कोणी खेळू नये, सर्वांनी पोरांनी यायचं आहे इकडे. जे विकेट्सवर आहेत त्या सगळ्यांनी यायचं आहे. एकूण एक. खेळ बंद करा, खेळ बंद करा. कोण आहे? सनी, या बाबानो, या, बस झालं, या. दोन्ही टीम विनंती करतो, प्रशांत पाटील, अनिल पाटील विनंती करतो, तुमचा संघ पूर्ण घेऊन यायचा आहे. प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील यांना विनंती आहे, आपला पूर्ण संघ घेऊन यायचा. बक्षीस समारोह सुरू करायचा आहे आपल्याला. मॅन ऑफ द सिरीज काय रिक्षा आहे का काय? हे आली रिक्षा, स्टायलो रिक्षा येते. हे आपण मॅन ऑफ द सिरीज ठेवू का आता? ड्रायव्हर सगट. ड्रायव्हर सगट, त्याची ड्रायव्हरची मजा होणार आहे, जास्त पार मिळेल ना मग. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारिंगी प्रीमियर लीग वर्ष 6वा स्पर्धा पूर्णतः एक जोशात आनंदात पार पडली जात आहे. आणि या स्पर्धेचं प्राईज डिस्ट्रीब्युटर आपल्यासमोर थोड्याच वेळात येणार आहे. एक आपण घेऊया 5 मिनिटाचा ब्रेक, त्यानंतर लगेचच आपण लाईव्ह डिबेन लाईव्हच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचू आणि ह्या स्पर्धेचं प्राईज डिस्ट्रीब्युटर चालू करू. चला, सर्वांनी यायचं आहे. आपले मित्र दशरथ पाटील, प्रशांत पाटील, नरेश परदेसी जॉईंट व्हायचं आहे. शांताराम गरज सुद्धा आहे, रणजित पाटील आहेत, महेश मांगेला आहेत, शेखर बितले यांनी सुद्धा यायचं आहे. भावेश पाटील. थोड्या वेळाचाच आता लगेचच पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे. 3 दिवसात जो रंगला होता सामना गावकपचा, चांगल्या पद्धतीने त्याची सांगता झालेली आहे आज. आणि असंच जर सहकार्य सर्व खेळाडू, संघमालक आणि ग्रामस्थांनी दिलं तर अजून एक स्टेप पुढे जाऊन आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपल्या गावकपचं आयोजन करण्याचा प्रयत्न करू. ज्या 8 संघमालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि जे आपले समालोचक मित्र म्हणजे प्रमोद सर असतील, जहीरभाई असतील, धनंजय पाटील असतील, तुकाराम मंगेला, ते तर आपल्या घरचेच आहेत, आज थोडे व्यस्त आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि शांताराम घरात हे सुद्धा समालोचन कक्षामध्ये दिसले. मी सुद्धा प्रयत्न केला चांगली कॉमेंट्री करायचा. बघायचं आहे सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या हातभाराने हा गावकप 2026 यशस्वीपणे पार पडला असं आपल्याला सांगता येईल. आणि सामने सुद्धा चुरशीचे झाले, कारण यावेळी पारितोषिक सुद्धा तसेच ठेवण्यात आली होती. मॅन ऑफ द सिरीजसाठी LCD TV पहिल्यांदाच, म्हणजे आपल्या गावकपमध्ये आपण बरेच वेळा सायकल बघितली,
किंवा कूलर फ्रीज वगैरे सुद्धा बघितलं. यावेळी टी व्ही काहीतरी वेगळं, म्हणजे आपली मुलं जी वर्षभर क्रिकेट खेळतात आणि त्यांना घेऊन नवीन मुलं जी होतकरू आहेत, भविष्य आहेत आपल्या नारंगी संघाचा, त्यांचा परफॉर्मन्स कुठेतरी उंचावण्यासाठी एक पारितोषिकांचा वेगळं काहीतरी नियोजन केलं होतं. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा एक प्लेयर एडिशनची बॅट आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज ठेवण्यात आले आहे. आणि मालिकावीरसाठी LCD TV बघायचं आहे कोण असेल मालिकावीरचा जो मानकरी. आणि क्षेत्ररक्षका सुद्धा कैसे सुद्धा पारितोषिक हराया. आहे. शांताराम घरात 2 शब्द बोलायचं आहे. कसं माहिती का, नाडू मला सांगत असेल मनातल्या मनात, आधी बोलला 3दा हरवलं, आता बोलतो कैसे हराया. पण त्याच व्यक्तीची आज हालत खराब आहे, ती पळाली माहिती आहे का तुम्हाला. कैसे हराया बोलो मत किसी को. तर सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत केलं जाते. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारिंगी प्रीमियर लीग वर्ष 6वं या स्पर्धेचं बक्षीस समारंभ आपल्यासमोर थोड्याच वेळ सुरू होणार आहे. सर्व पाहुण्यांना विनंती आहे, नरेश भाई यासे खडे रहो. पाटील हो पाटील असे राहा ना. सर्व पाहुण्यांना विनंती आहे. देवेन भाई चला, सर्व खेळाडूंनी यायचं आहे, इथे समोर यायचं आहे. सर्व खेळाडू, नाडू घ्या ना सगळ्यांना. नरेश घ्या ना, गरज स्पोर्ट्स वेळ संघ, कशाला? नितीन योद्धा, अरे भाई, प्राप्ती वॉरियर्स यायचं आहे सर्वांनी. आता थोड्याच वेळात पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होणार आहे. शांताराम घरात जसे सूचना करतील आपल्यापर्यंत पुढील आवाज शांताराम घरात यांचा असेल. हा नक्की निश्चितच 8 संघांचा इथे समावेश होता आपल्या स्पर्धेमध्ये, ज्याच्यामध्ये पाटील ब्रदर्स सुद्धा, प्रेम पाटील त्याचे ओनर्स होते, हित्विक 11, रंजन पाटील ओनर्स, नितीन योद्धा, प्रशांत पाटील, अनिल पाटील, घरत स्पोर्ट्स, शांताराम घरत, तन्मय घरत. दुसऱ्या दिवशीचे जे 4 संघ होते त्यामध्ये अनबिटेबल 3999 सनी हरेश्वर पाटील, प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील, वेद 11 मनीष पाटील, 5607 जेम्स बॉन्ड भावेश पाटील, असे 8 इथे संघ उपस्थित असताना 8 ते 10 ओनर्स इथे आपल्याला पाहायला मिळाले. ज्या ओनर्सनी आम्हाला हे सपोर्ट केला नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या स्पर्धेसाठी, त्यासाठी ह्या सर्व ओनर्सचं नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. असा सपोर्ट आम्हाला प्रत्येक वर्षी राहिले अशी अपेक्षा सुद्धा आम्हाला आहे, कारण ह्या सपोर्ट्स विना निश्चितच या स्पर्धा पूर्ण होऊ शकत नाही. कारण तुम्ही जेव्हा ओनर्स असतात तेव्हा तुमच्यासोबत जे प्लेयर्स असतात 14 ते 15 प्लेयर्स असतात, त्या सर्वांचा भरोसा तुमच्या सोबत घेऊन तुम्ही त्या स्पर्धेला चला, सर्व खेळाडूंनी यायचं आहे, समोर चांगला यायचं आहे. हातभार इथे लावतात. तो बॉल जो उडवतायत तो घ्यायचा आहे त्यांच्या हाताकडनं. थोडं 5-10 मिनिटं नंतर वेळ भेटणार आहे तुम्हाला खेळायला. चला, आपला गावकप यशस्वीपणे पार पडलेला आहे. दोन्ही संघ इथे समोर उभं राहायचं. दोन्ही संघाने प्राप्ती वॉरियर्स नरेश पाटील आपला संघ इथे हजर करायचा आहे. काय झाले तसेच रमेश, नितीन मला वाटते योद्धा. अजून भरोसा नाही जिंकला याचा, असं वाटते का काय? नितीन योद्धा अजून पळतात इकडे तिकडे. कॉन्फिडन्स नाही की ओव्हर कॉन्फिडन्स आहे ते पण कळत नाही. आणि काय काय जे तंत्रमंत्र झाले ना, ते तंत्रमंत्र सुद्धा शोधलं जाईल. ह्यात काय अजून वेळ नाही लागणार. आज उद्याच होईल सगळं याचा फैसला. सकाळी माती कोणी नेली विकेट्सवरची, ग्राउंडची माती कोण नेली, पाया कोण पडले, हे सगळं इथे डिटेल्समध्ये आलेलं आहे. किती फेऱ्या मारल्या आणि एक गेले 15 दिवस काय काय कांड केल्यात. अशोक खरात गेलाय ना तो बंधू बाबा, याला होणार असं इकडे वाटतं लफडं इकडे. नक्की नरेश पाटील तुला संधी दिली जाईल ह्यावर बोलायला, कारण अशोक खरात बंधू बाबा नाही पण- संधी दिली जाईल रमेश मांगेला. पण आपल्याकडे पण एक बंधू बाबा आहे अशोक माली. नाही त्याच्या साथीने शांताराम सगळं एक चांगलं एक करते. मिनिट थांबेल. पण नरेश पाटील यांचा एक उल्लेख मी असा करतो की ज्या दिवसापासून या गावकपचं आयोजन झालं, म्हणजे सर्वात जास्त इन्व्हॉल्वमेंट असणारा तो संघ मालक असेल. ज्या दिवशी ऑक्शन म्हणजे प्लेयर निवडीची आपण जी प्रक्रिया पूर्ण केली, त्यानंतर प्रत्येक खेळाडूला पर्सनली कॉल करून प्रॅक्टिसला बोलवणं असू दे, कुठला खेळाडू काय खेळतो त्याच्याबद्दल चर्चा करणं. आणि भले प्लेयर कंटाळले असतील, त्याचा राग आला असेल प्लेयरला, कारण कधी पण फोन करत होता, पण एक इन्व्हॉल्वमेंट होती की आपले खेळाडूंनी परफॉर्मन्स करावा असं त्याची इच्छा होती आणि त्याचा आज फळ त्यांना भेटलेला हा ना, आहे. मला महेश मांगेला आत्ताच बोलला. महेश मांगेला आत्ताच बोलला. थांब ना, मी बोलतो ना भावेश, एक मिनटं. महेश मांगेला आत्ताच बोलला की गेले 15 ते 20 दिवस मेहनत करतोय, पण खिशात लिंबू आहे का ते पण चेक करा की नाही तुम्ही.
ते पण लक्ष द्यायला लागेल आणि सोबत त्याच्या कोण कोण सपोर्टर आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. नरेश बरोबर की नाही बोलतोय मी? सगळे सपोर्टर महत्वाचे. काल त्याच्याशी माझी थोडी मचमच झाली, पण त्याला मी चिथवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय ऐकला नाही मला आणि आज मला हरवलं, माझ्या टीमला गरज फुटला. नरेश पाटील तू यायचं आहे, तुझ्याशी आपण दोन दोन मिनिटं चर्चा करूया. ये चल, आमने सामने हो जाएंगे. चलो. तर तुमच्या समोर आपलं वैयक्तिक मत मांडणार आहे नरेश पाटील. प्राप्ती वॉरियर्सचे जे ओनर्स आहेत, निश्चितच मजाक मस्ती आपल्या आपल्या ठिकाणी असणार आहे, पण स्वतःचा जे मेहनत आहे ना, स्वतः टीममध्ये मेहनत करतोय, स्वतःच्या टीमला जेवण आणतो का माहिती नाही, पण स्वतःच्या टीमला इथे कसरत करायला नक्की लावतो तो, आणि हीच मेहनत फळाला लागली म्हणायला हरकत नाही. नरेश पाटील तुझं स्वागत केलं जाते नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. बोलतो आता. थँक्यू. मला 2 शब्द बोलायला दिलेत, तुमचं मी आभारी मानतोय. कारण मला जास्त बोलता येत नाही, पण जे काय मी बोलता येईन मी तुटक मी बोलेन. मी 2021 पासून गाव कप होतोय, गाव कप होतोय. तर मी गाव कपमध्ये 2026 पासून मी काय फायनलला हरतोय किंवा हे होतोय याच्यामध्ये जातोय. पण तेव्हा मी जेव्हा गाव कप पडतो ना, तसा मला वर्ल्ड कपची कशी आठवण, तसं वर्षभरात मी बघतोय वर्ल्ड कप. नाही येऊन मी इकडे नेटमध्ये बघतोय, मुलांना माझ्या जी काय टीम येते मी स्वतः येतोय, त्यांना सांगतोय बाबा खेळायला. मी 2 दिवस आलो, कोणच आले नाही. जॅकी, रमेश मांगेला असे यायचे, आणि मग मी गाडीतून 3-4 पोरं घेऊन यायचो, त्यांना बॉलिंग टाकायला सांगायचो, मी हे करायचो, मेहनत घ्यायचो. पण इकडे एवढा मोठा ग्राउंड पडले ना, कोणच नव्हते, कुठल्या टीमची पोरं येत नव्हती, फक्त एका दिवशी जरी ग्राउंड होतं. पण मी असं चला गाव कप असो, त्याच्याबद्दल काय हे नाही, मी मेहनत कर. मला असं वाटतंय की मी येतोय जिंकण्यासाठी पण येतोय, आणि गावाच्या मुलांना माझ्या जसा एक वर्षी पार्थ भेटला, आता आपल्याला पांडे भेटला, अशी पोरं भेटावीन, आपल्या NCCचं नाव करावं. या गाव कपामुळेच आपल्या खरी गोष्ट आहे नरेश. योग्य शब्द बोलला. नाव होण्यासाठी खेळाडू खेळला पाहिजे. आजच्या यंगस्टरने रोज यायला पाहिजे. तू म्हटलं तू आज वयाच्या 50+ आहे, तर आला तू इथे, पण आजची पोरं यायला पाहिजे, कारण ती पोरं येतील ना तेव्हा आपल्या गावाचं गुणवत्ता वाढणार आहे आणि आपल्या गावाचं क्रिकेट वाढणार आहे. खरंच बोलतोय तू, चांगलं बोलतोय. तेच मी सांगतोय की तुम्ही या, एवढा सोन्यासर आपल्याला कुबेरचा खजाना दिला आहे, लुटून घ्या. दुसऱ्या ठिकाणी जुचंद्र मोठा गाव आहे, किती गाव आहे, त्यांना असं ग्राउंड नाही, आणि त्यांचे जे फटीतून खेळतात ते किती. आज तो गोडसई गाव कुठे आहे, आणि त्याचे काय ते केतन मात्रे आपला तो भावेश पवार म्हणा, ते कुठे आहेत, मग आपल्या गावचा का नाही? हा नक्की. खूप मोठा उल्लेख तो केला. आपल्याकडे पण चांगले प्लेयर झालेत. मयूर मांगेला मोठा बलाढ्य प्लेयर पाहायला मिळतो. मी म्हणजे रमेश मांगेलाचा कायमच उल्लेख करायला, तुकाराम मग त्या दिवशी उल्लेख केला होता. थोडंसं आपण विषयांतरामध्ये बदल होईल आता असं मला वाटते, परंतु रमेश मांगेलाचा उल्लेख का करावा, तर आम्ही हैदराबादला एक मॅच खेळण्यासाठी गेलो होतो, जे आम्ही आमच्या दैसा स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, म्हणजे मुंबईची टीम वर्सेस हैदराबाद. तर रमेश मांगेलाने पहिल्या 3 मॅचला 3 सेंचुरी मारल्या होत्या. म्हणजे खूप पोरांना माहिती नाही आहे, लेदरचा गेम होता, मात्र 3 सेंचुरी मारल्या. मोहम्मद अजहरुद्दीन सर होते, जस्ट नाव ना आठवण आहेत, रमेशला माहिती असेल नाव. त्या सरांनी सांगितलं रमेश मांगेला हा पोरगा, म्हणजे आमच्या सरांनी सांगितलं प्रवीण गोगरीला, की हा पोरगा आम्हाला इथे ठेवायचा आहे हैदराबादमध्ये खेळायला. काहीशा कारणास्तव तो तिथे सपोर्ट नाही केला. व्यंकटपती राजू तर काही कारणास्तव थांबला नाही. मी आता हे निश्चित उल्लेख करेल, जर तो तिथे थांबला असता तर आज इंडियाच्या टीममध्ये तो 1000% दिसला असता, हे मला खात्रीने सांगावं लागेल. तू मस्त उल्लेख केला, तुझा धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू. आणि याच्या मागे मला गौतमने पण सपोर्ट केला, त्याने पण गाईड केलं माझ्या भावाने. भाई कितने तबाही है सब, 2-3 जन है वो, वाट लगाते क्रिकेट की सबकी. पहिल्या दिवशी थोपं रहा केलं नाही, पण शांताराम उल्लेख करावा लागेल, कारण पहिल्या सामन्यामध्ये निसट्ट पराभव झाला होता प्राप्तिवर संघाचा. म्हणजे जवळजवळ विजयाच्या दिशेने चाहूल लागली होती विजयाची, आणि शेवटच्या क्षणी अमर पाटील यांचा विकेट गेला. त्यानंतर काहीसा थोडेसे खांदे उतरले होते, पण त्यानंतर त्या खेळाडूंनी, म्हणजे त्यासाठी स्पेशल उल्लेख करेल परशुराम पाटील गंभीर आणि मनोहर, म्हणजे हे सिनियर खेळाडू, म्हणजे आपला जो अनुभव एवढ्या वर्षाचा त्यांनी आहे, नो डाऊट बाकीच्या खेळाडूंनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला, परंतु जो आपला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, कारण मागे उल्लेख केला की परशुराम तितकी संधी त्यावेळी मिळणार, पण जेव्हा जेव्हा गावकपची स्पर्धा असते
आणि प्रत्येक वेळी त्या प्राप्तिवारी संघामध्ये तो खेळाडू असतो. म्हणजे ते सुद्धा एक काहीतरी मला वाटते गणित असेल. पुढच्या वेळी मला वाटते ऑप्शन करताना ते सुद्धा लक्षात नाही नाही, पुढच्या वेळी आधी ह्यांचं वेगळं करायचं ना, परशुरामचं वेगळं करायचं काहीतरी टेबलावर बसून. नाही, नक्कीच गौतम, प्रयत्न असणार आहे आपला तो. जर अशीच सहकार्य, असा सपोर्ट सगळ्यांचं राहिलं तर मी आताच सांगतो की पुढच्या वेळी आपण ऑक्शन लिलाव पद्धतीने सुद्धा आपण आपला गावकप पुढे नेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे एखादा आयकॉन, जे संघमालक आहे ते आयकॉन निवडतील, त्यानंतर आपण एक ऑक्शन पद्धतीने सुद्धा ही स्पर्धा अजून पुढे पुढे कशी नेली जाईल याचा प्रयत्न करा. चला आता पारितोषिक वितरण समारंभाकडे आता वाटचाल करतोय. मला रजनीश यांना काहीतरी बोलायचं आहे. आणि रजनीश पाटील यांच्याबद्दल बहुतेक खेळाडूंना माहिती नसेल, कारण आता शरीरयष्टी अशी झालेली आहे की क्रिकेट काय खेळलाय. म्हणजे आम्ही लहान असताना जोडीला पण खेळले आहेत भरपूर, पण यांचं क्रिकेट बघितलेलं आहे तेव्हा MR चेंडूचा गेम होता आणि त्या चेंडूवर खेळणं, फलंदाजी करणं काय आहे ते त्या खेळाडूंनाच माहिती आहे. आणि आता तुम्ही बोलतो की आम्ही दिवस रात्र खेळतो, पण हे अशी एक जोडी आहे ना, शांताराम घरात आणि रजनीश पाटील, म्हणजे अंडरआर्मचे एकेकालचे किंग होते. म्हणजे कितीही चांगला क्षेत्ररक्षक असला, म्हणजे आता चांगली फिल्डिंग करतात नो डाऊट, पण संधी दिली नाही. म्हणजे तुम्हाला पापणी लवाच्या अगोदर तो चेंडू सीमारेषा पार, एवढी ताकदीने हे दोन फलंदाज नाही, फलंदाजी करायचे. रमेश चांगला उल्लेख केलाय. रजनीश माझ्या सोबत आहे. असं होतं अंडरआर्मला, आज तुम्ही अंडरआर्म खेळतात, आमच्या अशा सुरेख चांगलं खेळता, पण त्या जमान्यामध्ये आम्ही दोघं खेळताना आम्ही दोघांनी ठरवायचं होतं. महेश मांगेला सारखा खेळाडू, तुकाराम मांगेला, रमेश मांगेला, मोठे मोठे बलाढ्य खेळाडू आमच्या टीममध्ये. मला नाही वाटत 100 मॅचामध्ये 5 मॅचा त्यांना खेळायला भेटलं असेल. 100 मॅचामध्ये आम्ही दोघांनी ठरवून 6 बॉल तो खेळणार, 6 बॉल मी खेळणार, 6 बॉलमध्ये तो 2-3 रिव्हर्सिप तो मारणार आणि असे मारणार ना कधी बक्षीस पडेल तेव्हा दिसणार तो बॉल तिकडे गेलाय. असे सुद्धा बॅटिंग आम्ही केलेली आहे. आणि मोठ्या लेवलला, म्हणजे तेव्हा ते चोरगेची चांगली टीम, तुला रजनीश आठवण असेल, चोरगे टुर्नामेंटचा मी आठवणी उदाहरण सांगेल. आता मी बसलो तेव्हा एक विषय काढलेला का त्यांची बाउंड्री ऐकून घ्या ना. हे आता आपल्याला माहिती आहे 60-65 मीटरची बाउंड्री लावायची. आपल्या सेनेने नक्की केलं, आपल्या विलास चोरगे साहेबांनी नक्की केलं. शिवजयंतीला टुर्नामेंट उतरवायची आणि कांड्यावर लावली बाउंड्री. अरे ते बिचारे पहिल्यांदा टुर्नामेंट, त्यांना माहितीच नसते भान का बाउंड्री किती लांब लावायची किती नाही. ऑलमोस्ट जवळजवळ 90 मीटर लांब बाउंड्री लावली. अख्ख्या टुर्नामेंटला कोणाचा एकही सिक्स नाही, फक्त आणि फक्त शांताराम घरत याचे 7 सिक्स लागलेले होते पूर्ण टुर्नामेंटला. कारण की बाउंड्री अरे 95 किलो माहिती आहे का आपल्या पेट्रोल पंप पार. आणि शांतारामची बॅट होती ती कडक आणि मोठी मोठी. रजनीश खरंच. आणि विलास चोरगेला आपण सांगितलं की एवढ्या लांब सीमारेषा ठेवायचीच नाहीये, खूप लांबची सीमारेषा आहे. मला वाटते माडाच्या वरून षटकार मारणारा उल्लेख माझ्या नावाचा चला केला म्हणून ऐकूया. हा खरोखर जुना विषय चांगला उल्लेख काढला. होता. या विषयासाठी आम्ही बोलले. आता आमचं काय यूट्यूब मिळत नाही, काय बघायला भेटत नाही. आम्ही फक्त आठवणीने काय बोलू ते ऐकून काय राहील ते राहिलं. मला एक बोलायचं होता विषय. आता बघ ना, आता अनिलची आपल्या प्रशांतने टीम बनवली, याच्यामध्ये कुठे गेला रे आमचा अनिलचा पोरगा, आलाय ना. हां हां, ऐकून घ्या. हे आहे ना, हे ग्राउंड, ही आमची नारंगी टीम किंवा हे मैदान का बनलं आणि कसं बनलं याची विषय दरवेळी बोललं गेलं आहे, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला याच्यामध्ये यश काय दिसते माहिती आहे का आता अनिल पण नंतर आला, व अनिलचा पोरगा पण आला आहे हे पाहायला, काही ग्राउंड आणि खेळायला. आज आपल्या 12 टीम होत्या, 10 टीम होत्या, 8 टीम झाल्यात. जरा मला वाटते आपण अधोगतीला का मागे चालल्यात का. जर इथे आपल्या गावाच्या सगळ्या मुलांसाठी आपण सगळं करायला तयार आहेत, मग आमची पोरं आहेत आणि कुठे चालल्यात कशाला. तुम्हाला काय कमी पडते, काय प्रॉब्लेम आहेत. तर आमचं नारंगी ग्रामस्थ मंडळ एकदम ताकदीने उभं आहे. आज नारंगी ग्रामस्थ मंडळाची ताकद बघा, कोणाची हिम्मत नाही होत. मध्ये कोणतरी आलेले तेव्हा गेले बाजूला निघून, पण आज हे बघा, हे पॅव्हिलियन बघा, ते जिम बघा, हे ग्राउंड बघा, आज हे इंडोर चाललंय. एक दिवस तुमचा चुकणार नाही. हे आपल्या मंडळाचे प्रयत्न चालत. एक बोलतोय, कोण काय बोलतोय त्याच्या मागे जाऊ नका. ह्या नारंगी ग्राउंडच्या आणि यांच्याबरोबर
एकूण एक जो खेळणारा येतोय आणि जो येऊन एक प्रेक्षक बघायला येतो, सर्वांनी ह्या ग्राउंडवर जेव्हा विषय येईल ना, ते एकत्र उभं राहिलं पाहिजे. कारण एन सी सी मंडळाने ना कधी स्वार्थाने कधीच काहीच नाही केलेलं मिळत. आणि इथे आम्ही सगळ्यांना नमस्कार नाही, प्रेमाने चमत्कार बघायला आम्ही तयार आहेत. आणि मंडळाच्या वतीने आभार मानतो. जबरदस्त मी जास्तच बोललो, पण तरी पण बोलतो. एन सी सी मैदानाला आणि या ग्राउंडला आणि या आम्ही जुन्या लोकांना विसरू नका. हा, रजनीश पाटील मस्त. कारण खरोखर आजच्या तरुण पिढीला माहिती नसेल, ज्या आपण 1990च्या आसपास काय केलं आहे, त्यानंतर पुढे पुढे चाल करताना नुसते 1990 आणि तुम्ही 2000 बघू नका. 2000 साले कदाचित विषयांतर जास्त होत चाललं आहे, वेळ तुमचा पण वाया जातोय. पण तो 2 शब्द बोलणं आम्हाला खात्रीचं आहे की माहिती होणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटत असेल 2000 साली ग्राउंड बनलं, तर नाही. ग्राउंड 1990 पासून बनलेलं आहे. कारण 1990 पासून जी आमची तरुण पिढी होती, म्हणजे जवळपास 90 साली आम्ही 20-22 वर्षाचे असू. रजनीश पाटील, मी कुठून कुठे ह्यांना ट्रेनमध्ये बसवायचो आणून, आणि ते आपल्या खदानीत गाडी थांबवायचो, सफाळ्याला मॅच खेळायला 7-5ची गाडी पकडून जायचो. ह्या सगळ्या गोष्टी मोजता मोजता आम्ही एकत्र आलो. ग्राउंडची कशी तयारी करायची ते नंतर ठरलं, पण ते एकत्रितपणा येऊन सफाळ्याला जाणं, पांजूला जाणं, जुचंद्रला जाणं, मुंबईला जाणं, दहिसरला जाणं, ह्या सगळ्या गोष्टी खेळताना, वसईपर्यंत खेळताना ह्या गोष्टी सगळ्या आम्ही एकत्र येऊन खेळलो. आणि त्यानंतर कुठेतरी बसून विचार करून करून कसा तरी एक खेळण्यासाठी मैदान हवं आहे, म्हणून फक्त एक मैदान बनवायचं. आज हे आहे ना वटवृक्ष, तर तेव्हा नव्हतं आम्हाला आठवणार की एवढा मोठा वटवृक्ष बनणार आहे. पण त्याच्या मागची मेहनत नारिंग ग्रामस्थ क्रीडामंडळाची सर्वांची आहे, पूर्ण गावाची आहे. आणि त्यामध्ये जे सिनियर्स आहेत त्यांचा पहिला वाटा आहे, म्हणायला हरकत नाही. सामन्याकडे मी म्हणतो बक्षीस समारंभाकडे वळतोय. रमेश मगाला तुझ्याकडे येतोय. धन्यवाद. थोडेसे विषयांतर झालं होतं, पण ते जरुरी आहे, कारण आपल्या नवीन खेळाडूंना सुद्धा कळणं जरुरी आहे की कशा प्रकारे नारंगी संघाचा प्रवास झाला. म्हणजे पहिल्या दिवशीसुद्धा शांताराम तुकाराम यांनी छान उल्लेख केला होता आपल्या समालोचनामध्ये की कशा प्रकारे घडलं. चला, आता जास्त वेळ जाता कामा नये. पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात होते. बघा, तर नक्कीच गुच्छ तर नाही आहेत, पण तुमचे सगळ्यांचे सर्व आमचे उपस्थित मान्यवर आहेत, त्यांच्या सर्वांचा आभार व्यक्त केला त्या नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. नारिंगी प्रीमियर लीग वर्ष 6वं, ज्याला 6वं पर्व म्हटलं जात आहे, त्यामध्ये जे उपस्थित आमचे मान्यवर आहेत त्या सर्वांचे मी नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, म्हणजे आमचे मित्र दशरथ पाटील असतील, रजनीश पाटील आहेत, अनिल आहे, नितीनचा मुलगा जतीन आहे, त्यांचा देवेन, आमचा मित्र देवेन आहे, भावेश आहे, आणि सर्व जे ओनर्स आहेत त्यांचं सर्वात प्रथम आभार व्यक्त केला जाईल. त्यानंतर हे सर्व पाहुण्यांचं आभार व्यक्त केलं. नारिंगी ग्रामस्थचे अध्यक्ष माननीय श्री महेश मांगेला. निश्चित सातत्याने या स्पर्धेला कशा पद्धतीने आपण पूर्ण पार पडू आणि कशा पद्धतीने चांगली स्पर्धा होईल हा प्रयत्न केला जातो. नरेश परदेशी सर आहेत, डुग्गू आहे आमचा मित्र, स्मित आहे, मयूर आहे, आणि सर्व नारिंगी ग्रामस्थ, ह्या सर्वांचं नारिंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त केलं जात आहे. चला, आता पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेने येतोय. पहिलं पारितोषिक असणार आहे या अंतिम सामन्याचा सामनावीर. अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजे लो स्कोरिंग गेम झाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक चुणूक दाखवली. तर अंतिम सामन्याचा सामनावीर आहे परशुराम पाटील. गंभीर चांगली फलंदाजी केली, म्हणजे महेश गुप्ताने सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, परंतु फलंदाजी, गोलंदाजी आणि जे झेल पकडले त्यामुळे सामनावीर म्हणून परशुराम पाटील, गंभीर, तन्मय. फोटो पण काढा आणि सगळे जे खिसे चेक करा रे बाबानो. तन्मय करत यायचं. निहाल, खिशामध्ये कोणाच्या लिंबू बिंबू आहेत का बघा रे. चांगला परफॉर्मन्स झालेला आहे, ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिलेला आहे परशुराम पाटील. गंभीर यांनी अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणून त्यांना पुरस्कार देण्यात येतोय. मास्टरचा खेळाडू आहे. आजही मी रनिंग बिटवीन द विकेटचं बघितलं ना, जतीन आणि गंभीरची सुरेखरित्या, म्हणजे एवढ्या टीममध्ये सगळ्यात चांगली रनिंग बिटवीन द विकेट मी गंभीर आणि मनाला सुद्धा आहे. मनाला चान्स कमी भेटला, पण मनाची रनिंग बिटवीन चांगली आहे. पण गंभीर आणि जतीन ह्या दोघांची रनिंग बिटवीन चांगल्या पद्धतीने आपण बघितलं. सगळ्यांना संधी मिळणार आहे. लिंबूवाले सगळे इथे जमा होणार आहेत. धन्यवाद. चला, आता पुढे जाऊया. या अजून एक पारितोषिका दिशेने येतोय बेस्ट फिल्डर, म्हणजे माझं आवडतं क्षेत्र
म्हणजे फिल्डर काय करू शकतो लिहून आणते लिहून. याच्या सामन्यामध्ये बघितलेलं आहे. पहिल्या दिवशी जे झेल पकडले त्याच्यानंतर सामन्याला कलाटणी आली आणि आजच्या दिवसामध्ये जे सेमीफायनलमध्ये झेल सुटला होता मयूरचा, तिथे चित्र वेगळं झालं. पहिल्या सेमीफायनलमध्ये गंभीर यांचा झेल सुटला. म्हणजे क्षेत्ररक्षकसुद्धा मॅचमध्ये टर्निंग पॉईंट असू शकतो. त्यामुळे बेस्ट फिल्डर बरेचसा झेल चांगले पकडले. आकाशने सुद्धा पकडला, 1-2 अजून खेळाडू होते, चांगलं केलं. क्षेत्ररक्षणसुद्धा अनिकेतने चांगला झेल पकडला होता आणि बाउंड्री लाईनला निहाल, गंभीर यांनी सुद्धा चांगले क्षेत्ररक्षण केलं. पण बेस्ट फिल्डरची निवड करण्यात आली आहे ते एक अप्रतिम दर्जाचा कॅच. म्हणजे आपण इंटरनॅशनलमध्ये ज्या प्रकारे झेल पकडतो, म्हणजे स्लाईड करून जो झेल पकडला होता, तर बेस्ट फिल्डर म्हणून निवड करण्यात येते कुशल पाटील यांची बेस्ट फिल्डर म्हणून निवड करण्यात येते. या नारंगी गाव कपमध्ये एक अप्रतिम असा झेल सुरेख म्हणजे कुशल आपण, राजू पाटील, राजेश पाटील. नरेश परदेशी यांच्या शुभ हस्ते हे बेस्ट फिल्डरचं पारितोषिक देण्यात येते. म्हणजे आपण टी व्हीमध्ये जे इंटरनॅशनलमध्ये जसे स्लाईड करून झेल पकडतात त्या पद्धतीने एक सुरेख असा झेल पकडला होता बेस्ट फिल्डर कुशल पाटील. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघितलं कुशल पाटीलाचं. बरेचसे इथे या स्पर्धेमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करणार होते, पण आपण निवड केली त्याची आणि निश्चितच एक होतकरू खेळाडू आपल्या गावाला मिळणार ही अपेक्षा नक्कीच बाळगली जाईल. तर पुढचं पारितोषिक असणार आहे बेस्ट बॉलर. या नारंगी गावकप स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या गोलंदाजीवर या सामन्याचं चित्र विरुद्ध दिशेने पालटलं. बरेचसा खेळाडू या रेसमध्ये होते. योगेश गरज सुद्धा माझ्या बाजूला आहे. पहिल्या दिवसामध्ये दिलीप पाटील एक मास्टर खेळाडू, म्हणजे पहिल्याच सामन्यामध्ये 4 गडी बाद करून तो सुद्धा रेसमध्ये होता. आणि रमेश मागेला आणि तू मी सुद्धा सुद्धा hat-trick hat-trick घेऊन घेतली एक रन होती देऊन तू बऱ्याच सुद्धा आला होता. वेळानंतर. आणि नीरज याने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली. महेश गुप्ताने सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली. तर बेस्ट बॉलर म्हणून निवड करण्यात येते. 5 सामन्यामध्ये 7 गडी बाद केणारा तो खेळाडू आहे. त्याचं नाव आहे महेश गुप्ता, कभी नहीं झुकता. बेस्ट बॉलर नारंगी गावकप एक ट्रॉफी आणि शूज गोलंदाजासाठी देण्यात येत आहे. सुरेख अशी गोलंदाजी मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी गोलंदाजी केलेली आहे आणि एक पाय पडलेला आहे. अभिनंदन महेश पैर से भी गुप्ता, काम चल उत्कृष्ट सकता है. गोलंदाज. जादू टोन वाला है ना, तो एक पैर से भी काम चल सकता है भाई. आणि पुढील पारितोषिक असणार आहे ते बेस्ट बॅट्समन म्हणजे सर्वोत्कृष्ट फलंदाज. बरेचशा फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. रेसमध्ये 2-3 खेळाडू होते, पण बाजी मारलेली आहे या सर्व गावकप मधील खेळाडूमध्ये. त्याने धावा बनवलेल्या आहे 5 इनिंगमध्ये 62 धावा आणि मोक्याच्या क्षणी आपल्या संघासाठी उपयुक्त अशी खेळी केलेल्या बेस्ट बॅट्समन ठरलेला आहे तो परशुराम पाटील. गंभीर उत्कृष्ट फलंदाज म्हणजे 2 ते 3 खेळाडू गंभीर आहे ना, इंटरव्ह्यू तर होणारच. परशुराम पाटील एक शब्द बोलशील तू? 1 मिनिट. नाही तर पुढच्या वेळी इथे चान्स नाही मिळणार. हे बोलावंच लागेल जतीन, बोलावंच लागेल. नाही तर पुढच्या वेळी चान्स नाही मिळणार. एक तर 2 ते 3 वर्ष झाले एकाच टीम मध्ये जातोय, त्याचं आम्हाला गुपित कळलं ना अजूनपर्यंत. नाडू तू ये. नाही, पुढच्या वेळी मला वाटतं नियम बदलण्यात येईल. हा खेळाडू नियम बदली करावं प्राप्तिवादी लागेल. संघामध्ये जाणार नाही. असंच केलं जाईल काहीतरी. चला परत एकदा पुढच्या बक्षिसाकडे जाऊया आपण. चला आपण मालिकावीरचा प्राइज थोडासा नंतर देऊया, थोडीशी चुरस राहू दे. हा, तर चतुर्थ पारितोषिक असणार आहे ते संघ ठरलेला आहे. ते नाव घ्यायला मला भीती वाटते. अनडिविटेबल 399 399 संघ सनी
या सनी पाटील संघ मालक पाटील, आणि या तुम्ही आपला संघ. सर्वांनी. चला सर्व पाहुण्यांना मी विनंती करेन त्याने पुढे उभं राहायचं आहे आणि सर्व खेळाडू यांनी सुद्धा यायचं आहे. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ आगे 3999 संघ चतुर्थ विजेता गावकप नारंगी 2026. अभिनंदन 3999 संघाचं. असं वाटलं कारण काय एक बलाढ्य चांगली एक आखणी करून आपलं पारितोषिक कसं सुरेख दिसेल ह्याचा वारंवार प्रयत्न केला जातो नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने आणि त्यासाठी सज्ज आहेत आपले मित्र मयूर मांगेला आणि हेमेंद्र मांगेला यांच्याकडून इथे चांगला प्रयत्न केला जातोय. आणि तृतीय पारितोषिक संघ असणार आहे आम्ही तो दोघे येणार मला माईक आम्हाला घेऊन. दोघांना माईक घेऊन द्यायला लागेल. तर घरत तृतीय स्पोर्ट्स पारितोषिक संघ तृतीय विजेता ठरणारा संघ असणार आहे तो घरत स्पोर्ट्स संघ मालक शांताराम घरत या रे, या आणि सगळ्यांनी, तन्मय या. चला, या. घरत. धीरज पाटील यायचं आहे. अर्पित पाटील, धीरज पाटील, निहाल यांनी यायचं आहे. मेरा मैं ही लेता हूँ. मी काय बोलतोय घरात ओ योगेश घरात सरांना आठवण घ्या ना. आता हा चषक तात्याना घेऊ दे आणि बारक्या तात्याने फोनवर बोल. हॅलो गरज स्पोर्ट्सने चांगला असा परफॉर्मन्स केलेला आहे. असेच विजेतेपद पटकावू दे. पुढच्या वर्षी 1 नंबर येऊ दे आणि पुढच्या वेळी आपण याच्यापेक्षा भारी करू. सगळ्यांना आयकॉन सगळ्यांना ISPL आठवण करून देऊ. अशा पद्धतीने करूया. एक सन्मान राहिलाय मला वाटते. आज सगळे आम्हाला मगारी पडतं तर कहो वाच दुव काय क्या बात आहे. तिसरं बक्षीस सुद्धा मिळालं घर स्पोर्ट्स संघाला. निश्चितच 8 मध्ये 4 इथे सन्मान चिन्ह आणि 4 पारितोषिक दिली जाणार आहेत. ह्यामध्ये तुम्हाला पहिली 2 पारितोषिक आपण देताना बघितलं. अजूनही 2 पारितोषिक दिली जातील. तर पूर्वी एक मॅन ऑफ द सिरीजचा द्यायचा आहे त्याच्या अगोदर द्वितीय पारितोषिक दिलं जाईल आणि त्यानंतर सन्मान केला जाईल. मॅन ऑफ द सिरीजचा जो मानकरी आहे ह्या नारंगी प्रीमियर लीग NPLच्या मानकरी आहे त्याचा सुद्धा इथे उल्लेख केला जाईल. आता एक सत्कार बाकी आहे, सन्मान बाकी आहे. तो सन्मान केला जाईल. मुद्दाम ठेवला होता योगेश कर तुला माहिती नाही. तो संघ लकी चॅम्प फायनल कसा मारलेली आहे हा. आणि त्याचाच संघ मालकाचा सन्मान करणं बाकी होतं. देवेन यांनी यायचं आहे समोर. नरेश पाटील यांना संघ मालक म्हणजे बघा कसं आहे. या संघ मालकाचा सत्कार बाकी राहिला तो अंतिम विजेता ठरला. म्हणजे पुढच्या वेळी मला वाटतं जाणून बुजून सर्व मागे राहतील वाटते. अनावधानाने राहिला होता. हे मंडळाची चिटिंग आहे. हे सगळं शेवटी ठेवतात तो जिंकून जातो. कुछ तो गडबड आहे दया. आता आणि 1 मिनिट अजून एक छोटा सन्मान आहे. म्हणजे आपले आदर्श शाळेतील आपले सर प्रमोद सर यांचा सुद्धा सत्कार. म्हणजे वेळोवेळी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा नारंगी मैदानावर स्पर्धा असते त्यांचं समालोचन कक्षाच्या याच्यामध्ये हातभार असतो. चांगलं समालोचन त्यांच्यामार्फत सुद्धा केलं जातं. आपल्या आदर्श शाळेतील सर आहेत ते प्रमोद सर यांचा सत्कार केला जातो महेश मंगले यांच्या हस्ते. धन्यवाद सर. असंच वेळोवेळी आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आपल्यादर्शक मार्गदर्शन होतं आहे दरवेळी.
कसं आहे माहिती का रमेश मंगेला 24/7 जहीरभाई आहेतच, पण आता कमिटी ते आम्ही असा सुद्धा प्रमोद सरांकडून आपल्याला सपोर्ट मिळतोय, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो नारिंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. सेमीफायनलचा आता ट्रॉफीज दिली जाईल. जी ट्रॉफीज आहे नाही म्हणजे फायनलचं सेकंड जे आहे अजून एक राहिलेलं आहे आपले जहीरभाई समालोचक मित्र त्यांना ते जहीरभाई 24/7 आपण त्याला मस्तीमध्ये बोलतो, पण नेहमीच किती रात्र होऊ दे आपल्या मैदानावर नेहमीच समालोचन त्यांच्या मुखातनं एक सर्वांचे लाडके असे समालोचक आहेत ते. म्हणजे आपल्या नारंगी गावातील प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकासाठी एक आवडता असा व्यक्तिमत्व आपल्या नारंगी मैदानावर नेहमीच उपस्थित असतात. जहीरभाई यांचा सुद्धा सत्कार. अशोक माळी पुढील सत्कार असणार आहे. वाइल्ड कार्ड एंट्री देना पड़ेगा लगता है. ऑल इंडिया आइकॉन रखा है नेक्स्ट ईयर. हाँ तो कोई अभी टीम फॉर्म पकड़ भर के के ले लो. रखो. अभी अभी शांताराम घरात है ओनर बाजू में. अभी फॉर्म भर के रखो. अशोक माळी यांनी यायचं आहे आपले अशोक माळी. ग्राउंड्समॅन अशोक माळी. फुलवरी हापोर आलाय तर यो नेहमीच चांगली विकेट. म्हणजे यावर्षी खेळताना सुद्धा आपल्याला अनुभव आला असेल की कशा प्रकारची विकेट होती. म्हणजे 70 धावा 60 धावा 50 धावा. म्हणजे नेहमीच बोललं जातं की नारंगी मैदानावर रात्रीच्या सत्रामध्ये कमी धावसंख्या होते, पण यावेळी काहीसं वेगळं चित्र दिसलं. कारण त्याचं श्रेय जाते अशोक माळी, दिनेश मांगेला जे क्युरेटर आहेत आपले आणि जे आपले संघ सहकारी आहेत या सर्वांना श्रेय जाते. एक चांगली विकेट बनवली त्यांचा अशोक मांगेला यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. चला आता अशोक माळीचा सत्कार केला जाईल, त्याबद्दल निश्चितच आपल्या सर्वांची उल्लेख केला जातोच आहे. मात्र एक धीरज पाटील याचा सुद्धा उल्लेख केला जाईल, कारण गेले खूप दिवस धीरज पाटीलने खूप मेहनत घेतली या मैदानावर विकेट बनवण्यासाठी असो किंवा दुसरं काही. आपण परवाच्या दिवशी बघितलं त्याला ना, एक कुत्रा तिथे खेळत असताना त्याला उचलून डायरेक्ट बाहेर घेऊन स्वतः बॅटिंग करत असत बाहेर घेऊन. आणि हे आपल्या अंगी असणं गरजेचं आहे. स्वच्छता नाही आणि नक्कीच आपल्याला मैदानावर शांताराम कसं आपण ठेवायचं आहे. नेहमीच बघितलेलं आहे. ही माती अशी आहे ना की तुम्ही तिचा आदर करा तर ती तुम्हाला कुठच्या कुठे घेऊन जाते. म्हणजे आपण सुद्धा पहिल्या विकेट बनवलेल्या होत्या, त्यामुळे बरोबर. आपला सुद्धा खेळ सुधारला. जर तुम्ही इथे मेहनत द्याल तर त्याचं फळ तुम्हाला कुठे ना कुठे मिळणार नाही. एकदम. चला आता द्वितीय नाही, नाही, पारी. एकदम बरोबर बोलला. थोडंसं थांबवतो तुला. माती कुठच्या कुठे घेऊन जाते ना, नाडूने सकाळी माती नेलेली ग्राउंडवरची कुठच्या कुठे घेऊन गेले. फायनल जिंकलाय तो. हा. हे सर्व कट करायचं आहे डीबेन लाईव्ह, हे पब्लिश होणार नाही. चला, चला द्वितीय पारितोषिक विजेता आहे संघ कोण आहे रे? नितीन योद्धा. जरी चांगला खेळ नितीन केला योद्धा. शेवटच्या क्षणी थोडेसे अपयशी राहिले. म्हणजे एक शेवटचा अंतिम घाव हो, यामदाबी ते यो. मारण्यामध्ये अपयशी राहिले, पण हे चांगला खेळ केला आजच्या पूर्ण म्हणजे 2 दिवसामध्ये. नितीन योद्धा संघ. सर्व पाहुण्यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी समोर राहायचं आहे. खेळाडूंना थोडे खाली बसले तर चालतील. थोडंसं पाहुण्यांना सुद्धा दिसू दे आपल्या यायचं आहे. नितीन योद्धा संघ उपविजेता ठरलेला आहे आणि त्यांना शुभेच्छा. पुढील वर्षी चांगला परफॉर्मन्स करून 1 नंबरच्या दिशेने वाटचाल व्हावी अशी शुभेच्छा. आठवण नक्की करून देईल. पैसे ज्या- नको राहू ज्या दे. नावाची टीम आहे ना, नक्की ह्या- योद्धा नक्की म्हणजे ज्याने कोणी नाव सुचवलं असेल ना शांताराम, एक खूप विचार करून. कारण नितीन योद्धासारखाच होता, योद्धासारखा खेळला आणि हा योद्धा कसा असावा ते त्याने वेळोवेळी दाखवलेलं आहे आपल्याला. हा आठवण नक्की करून देईल. ज्या योद्धाच्या नावाने ही टीम आहे ना, रजनीश पाटील ज्या योद्धाच्या नाव टीम आहे नितीन योद्धा, ज्याच्या नावाचा इथे आपण एक नितीन गणपत पाटील पवेलियन सुद्धा आपण ठेवलेला आहे. आणि ही व्यक्ती ह्या मैदानासाठी, ह्या गावासाठी, ह्या क्रिकेटसाठी ज्या व्यक्तीने काय केलं आहे ना, ह्याचा अनुभव आमच्या सर्व गावकऱ्यांना आहे. रजनीश पाटील तू दोन शब्द नक्की बोल. धन्यवाद. मला खूप खूप अभिमान बरं वाटते. आणि ही ट्रॉफी देताना माझा जतीन नितीन पाटील तोही ते समोर होता. आणि ऐकून घ्या, माझं पाटील परिवार आणि सर्व आपल्या गावाचं आणि या कमिटीचं खूप खूप आभार आहे. आणि मला अजून अभिमान वाटला का माझ्या प्रशासनाने नितीन योद्धा नावाने तुलना उतरवली. म्हणून मला एक विषय झाले, आता 2 टीम कमी करत लावल्या. योगेशचा मला फोन आला, रजनी तुला काय टीम ठेवतो का नाही. तर मी बोलला आहे नितीन योद्धा आहे ना. आणि मला एक खूप 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 बरं वाटलंय
का सेकंड काय नाही पण प्राईज घ्यायला आलेत. आणि माझा नितीनचा जतीन हे घ्यायला आणि बक्षीस वाटायला बसत आहे. आपल्या मंडळाचा जेवढा आभार मानायचा तेवढं फार कमी. त्या साईडला नक्कीच तुमचं सुद्धा धन्यवाद असणार आहे रणजित पाटील, कारण नवीन संघ मालकांना सुद्धा संधी देण्यात आली होती, कारण वेळेवर थोडेसं खेळाडू कमी झाले त्यामुळे काहीसा निर्णय घेण्यात आला. पुढच्या वर्षी नक्कीच आपण जो चर्चा केली त्या दिशेनेच आपण वाटचाल करण्याचा प्रयत्न करू. थोडंसं लवकर सुद्धा स्पर्धा सुरू होईल असं बघूया, प्रयत्न करूया. आणि चला आता मुख्य आकर्षण, मला वाटते मॅन ऑफ द सिरीज राहू दे का शांताराम? मॅन ऑफ द सिरीज राहू द्या. आणि मालिकावीरचं पारितोषिक मलाच भेटते, मी घेऊ का? ही रिक्षा पण आहे, ही कशासाठी आहे? सिरीज आहे. चला मालिकावीर उत्कृष्ट खेळाडू गेसिंग या झालं असेल ना मालिकेवर कोणतर? नारिंगी गावकप स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू पण हे गुपित आहे ना, ते खुलणारच आहे, पण तुम्हाला झालं असेल गेसिंग. जतीन आहे, गंभीर आहे, मयूर आहे, धीरज आहे, नरेश केवढी नावं पाटील आहे. घ्यायची? महेश आहे, केवढी नावं घ्यायची? टाइगर जिंदा है अभी तक. ओ देख फ्लैश कर रहा है ऊपर का फ्लैश. म्हणजे चुरस होती शांताराम, परंतु त्या रेसमध्ये बराचसा पुढे गेला तो खेळाडू. म्हणजे परशुरामला सुद्धा संधी होती, चांगला परफॉर्मन्स त्याने केला, शेवटच्या क्षणी थोडासा कमी पडला. पण इथे मालिकावीर म्हणून निवड करण्यात येते मयूर मांगेला. मयूर मांगेला, सिरीज मयूर मांगेला. एलईडी मिळतात, त्याला एलईडी दिला जाईल. रजनीश पाटील मांगेला, दशरथ पाटील यांचे शुभ हस्ते एलईडी आणि एक सुरेख ट्रॉफी दिली जात आहे. मयूर चांगला परफॉर्मन्स केला. आताच तर मयूर बघूया, यांना प्रयत्न Man of the Series करतोय. भेटलं होतं. मुलाखत जुचंद्रकडे, सुद्धा घेण्याचा प्रयत्न जुचंद्र करतोय. गावामध्ये बाईक भेटली होती आणि आता एलईडी टीव्ही भेटतोय. मयूर मांगेला खूप खूप तुझा आभार व्यक्त केला जाईल आणि निश्चितच एक चांगला खेळ तुझ्याकडून ह्या गावाला खेळा बघायला मिळतोय आणि त्याच्या तुला बघून आजची पोरं तयार होतील यात का शंका नाही. रमेश मंगल तुझ्याकडे येतोय. नक्कीच मयूर खुश तर असणार आहे, कारण मागच्या वर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज, यावर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स होतोय. आपल्या संघासाठी सुद्धा वेळोवेळी चांगलं योगदान देते. काय वाटते आजच्या या गावकपमध्ये कशा प्रकारे तुझा परफॉर्मन्स झाला आणि बाकीच्या खेळाडूंवर सुद्धा तुझं लक्ष असणार आहे, कारण ह्यातलेच खेळाडू तुला नारंगी गावासाठी आज उद्या कुठेतरी उपयोगी येणार आहे, त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा लक्ष असणार आहे. आणि या ओव्हरऑल स्पर्धेबद्दल तुझं काय मत आहे आणि तुझ्या परफॉर्मन्स होतं? मॅन ऑफ द सिरीज भेटल्या मला चांगलं वाटतंय. आणि रमेश तू बोलला तर नवीन पिढी घडण्यासाठी हा मोठा प्लॅटफॉर्म आहे की प्रत्येक प्लेयरला ह्या स्टेजवर परफॉर्मन्स करणार तर ए आणि बी टीममध्ये चान्स भेटणार. तर येणाऱ्या पिढीसाठी मी तेच सांगतोय की थोडी मेहनत करा, परफॉर्मन्स होत राहील. तुम्ही मेहनत नाही केली तर परफॉर्मन्स नाही होणार. आणि तुम्हाला ए बी टीममध्ये खेळायचं आहे तर गाव कपला तुम्ही परफॉर्मन्स केला तुम्ही ऑटोमॅटिकली येणारच आहेत मेन टीममध्ये. नक्कीच मयूर, वेळोवेळी तुझा परफॉर्मन्स असतो, पण अजून तुझ्या जोडीने अजून मयूर, अजून धीरज, अजून आकाश मांगेला कसे तयार होतील याकडे सुद्धा लक्ष देणं जरुरी आहे. त्यासाठी सुद्धा पुढाकार तुम्ही जे आता मेन खेळाडू आहेत NCCA संघामध्ये, म्हणजे असं कधी वाटलं एखादा खेळाडू चांगला दिसतोय बोला त्याला आणि त्याला सहकार्य करा. म्हणजे त्या खेळाडूंना सुद्धा सांगतोय, जरी मयूरचं बोलणं म्हणजे तो 100% त्याला कधी हार, मी आजपर्यंत असा खेळाडू बघितलाय, तो चिडतो, तो रागावतो, पण त्याचा एम एकच असतो, माझा 100% मला मैदानावर देणं जरुरी आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव तसा असेल, पण त्याचा इंटेन्शन म्हणजे त्याचा पुढचं काय उद्देश काय असतो ते जाणून घेणं गरजेचं आहे. मयूर, तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. असाच उत्तरोत्तर कामगिरी करत आहो. आणि 2 शब्द महेश मांगेला सुद्धा बोलतील आता. खरंच म्हणजे ऑल ओव्हर आता आपण मॅचेस बघितल्या, आयकॉन प्लेअर कसा असायला पाहिजे आणि त्याची भूमिका काय असायला पाहिजे. बघा मयूर मांगेने त्याची भूमिका व्यवस्थित पार पाडली.
त्याच्या ज्या प्रत्येक मॅच होत्या तो प्रत्येक मॅचला नॉट आऊट राहिला का त्याला माहिती आहे की पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे आणि त्याने नॉट आऊट राहिला त्या सगळ्या मॅचिंगला. ज्या मॅचला त्याची लवकर विकेट पडली तो मॅच हरला. बरोबर ना मयूर? म्हणजे मी पण म्हणजे जेव्हा आयकॉन होता माझा आयकॉन होता म्हणजे त्या टीममध्ये सँडीला बोलतो तू आयकॉन आहे तुला पण पूर्ण शेवटपर्यंत मॅच घेऊन खेळायचं आहे आणि मयूरने ते केलं म्हणून मयूर आज फायनलपर्यंत पोहोचला आणि प्रत्येकाने तसं लक्षात ठेवलं पाहिजे. नक्की प्लॅनिंग मध्ये खेळणं गरजेचं आहे. रणजित अजून पाटील एक मी बोलतोय. माझ्या बाजूने बोलतो. एक काय माहिती का आज मॅन ऑफ द सीझन आहे. गेल्या वर्षी मला आता पण येतो सातत्याने होतोय. ऐकून घ्या हे माझ्यासाठी हा विषय नाही. आपल्या जे मित्र आता पोरं आता नवीन उभे राहतात किंवा आता आपण आयकॉन म्हणून सगळ्या टीम आपण काय करतो माहिती आहे का टीम बनवतो आणि त्याच्यामध्ये एक आयकॉन प्लेअर करतो. नक्की हे बघा जेव्हा टीमला एक आयकॉन म्हणून तुम्हाला सिलेक्ट केलं असेल त्याची संघाची जबाबदारी घेतात आणि माणूस पुढे खेळतोय. संघाला नाही हो कधी संघाचं नाही घर घेऊन चालतोय माणूस लाईफ घेऊन चालतोय. हे ग्राउंड आम्ही जेव्हा बरोबर आले तेव्हा तो एक माझं म्हणणं आहे जो कोण आयकॉन प्लेअर बनतो त्या माणसाने तुम्ही लक्षात ठेवा. आम्हाला मालक म्हणून बनवतात. ऐकूया यंदा आता मी नाही मिळत पण दरवर्षी असतो आम्ही पण आम्हाला संघ मालक बनवतात. अरे संघ मालक म्हणून काही नाही विषय. आम्हाला एक मंडळाने एक जबाबदारी आहे आम्ही फक्त ती पार पाडतो. पण तुम्ही एक संघातले आणि जे खेळणारे रोजचे ग्राउंडवर खेळणारी माणसं आहेत ना त्याने एक प्रयत्न देता आणि तुम्हाला एक मोठेपणा भेटतो त्या टीमचा नाही त्या अख्ख्या गावाचं प्रतिनिधित्व करा. कारण प्रत्येक गावाची मिक्स प्लेयर आपण खेळवतो. त्या माणसाची इज्जत करा आणि पोरं सगळी बरोबर खेळतील पण जो कॅप्टन किंवा जो मेंटर बनतोय त्याने पण एवढ्या डेडिकेशनने लक्षात ठेवायचं आहे. कारण आपली मॅच आहे इथे आहे तर तो माणूस तिथे 3 मॅच खेळायला जातो आणि मग इथे येतो. असलं करून होत नाही. आम्ही जेव्हा मालक म्हणून बसतो ना इथे फायनलचं आहे तुम्ही जास्त वाईट मानू नका घेऊ पण मी बघतोय का तुम्हाला एक कोणतरी आम्हाला काय निवडलंय म्हणून आम्हाला काय इथे बक्षीस घेऊन आम्हाला घरी नाही येणार आम्हाला काय पडलेली पण नाही गोष्टी. आम्हाला एक हातभार लावायचा प्रयत्न करायचा असतो. गावातल्या पोरांना पुढे घ्यायचा प्रयत्न करायचा असतो आणि मयूर ज्या डेडिकेशन राहतोय माझी इच्छा आहे मनापासून प्रत्येक टीमचा कर्णधार किंवा मेंटॉर जे कोण आहे गाव कप खाऊ नका समजू. ह्या गावाने एवढं विश्व उभं केलं ना जे भविष्यात तुम्हाला आठवण पडेल आणि जे आज जे जिंकत राहतील ना गाव कप ते आयुष्यात मिरवतील तो कप गाव कप नारंगी कप. नक्की रजनीश मस्तच तू उल्लेख केला आणि मयूर मांगेलाने आजची जी भूमिका ठेवली ना नारिंग गावासाठी NCC क्लबसाठी NCC संघासाठी ही भूमिका तो योग्यरीत्या पार पडतो आणि त्याने जबाबदारी घेऊन जो आपल्या संघाला खेळवतो ना पुढच्या ठिकाणी जर थोडासा मचमच आपला झाला होता जो चंद्रला खेळताना मयूर मांगेला तुला आठवण करून देतो. तू बोला की तात्या बोलते इथे जाताना 2 प्लेयर खार्डीला चालले 4 प्लेयर खार्डीला चालताना आपण तिकडे चाललो तर सगळे असायला पाहिजेत. नक्कीच सगळे असायला पाहिजे. जेव्हा A टीममध्ये एखादा प्लेअर परफॉर्म करतो ना त्याने तिथे पोचायलाच पाहिजे. मयूर तुझ्याकडे येतोय. मला एकच बोलायचं आहे की रमेशदादा बोलला की पुढचा मयूर मांगेला पुढचा आकाश पुढचा धीरज. मला असं आहे ना माझे 11च्या 11 प्लेयर आमच्यासारखे पाहिजेत. त्याच्यामध्ये माझा फायदा नाही आहे आपल्या गावाचा फायदा आहे आपल्या टीमचा फायदा आहे. तर मी ॲग्रेशनमध्ये कोणाला काय बोलून जातो ना ते माझं तेच असतं की टीम जिंकली पाहिजे. आणि तुम्हाला पण मी बोलतो आता मचमच झालेली आमची तर कोणावर माझा राग नाही आहे असं कोणाला वाटत असेल तर राग वाचेल तर मला सॉरी बोलतो. पण माझं एकच असतं की आपली टीम जिंकायला पाहिजे बस. धन्यवाद. आता अंतिम ट्रॉफीसाठी आपण जातोय. रमेश मांगेला तुझ्याकडे येतोय. आणि एक अजून उल्लेख केला जातोय इथे रणजित पाटील आहेत. आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये VVPL लेदर बॉलची स्पर्धा येते त्यामध्ये रणजित पाटील यांचा संघ आहे. मयूर मांगेला ॲज अ आयकॉन खेळतोय. नारंगी फॉल्कॉन 888 या नावाने जो संघ आहे जो VVPL टेनिसमध्ये सुद्धा होता तर आता लेदरमध्ये सुद्धा आता आहे. तर आपल्या जास्तीत जास्त गावकऱ्यांनी सपोर्ट करण्यासाठी तिथे जीवदानी मैदानावर सुद्धा जायचं आहे. नेहमीच सहकार्य करायचं आहे आपल्या संघासाठी. आणि चला आता अंतिम विजेता एक बाकी नारंगी गाव कप चला अंतिम विजेता संघ आहे संघ मालक नरेश पाटील यांचा प्राप्ती वॉरियर संघ.
झालेला आहे. अभिनंदन ह्या संघाचं नरेश पाटील याचं अभिनंदन केलं जात आहे. ललकारी ललकारी येऊन ललकारी 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 येऊन ललकारी बंगाली पर्वाचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाडू नरेश पाटील, ज्या माझा मित्र आहे त्याला मी त्या नाडू नावाने संबोधतो, एक चांगला परफॉर्मन्स करणारा संघ पाहायला मिळतोय. बलाढ्य खेळाडू पाहायला मिळाले. जतीन मांगेला, अमर पाटील आहे, मनोहर आहे, नरेश आहे, केवढे खेळाडू आहे, सुरेख गंभीर आहे. आणि सर्वांचा आभार, धन्यवाद. हा संघ पुढच्या वर्षीच्या गावपर्यंत विजेताच घोषित राहणार आहे. कारण पुढच्या वर्षभर वर्षी विजेता, हा, 365 दिवस वर्षभर तो मिरवणार आहे. जाहीरबाई की भाषा आहे ना. आणि एक मिनिट थांबवतोय. इथे एक उल्लेख करायचा राहिलेला आहे. आपले डीजे राज यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन. कारण वेळेवर ते आले, पहिल्या दिवशी थोडे हजर नव्हते आणि त्यांची का आम्हाला सांगितलं रिझन काय होतं ते, आणि चांगला एक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि विशेष म्हणजे DBN लाईव्ह आपल्या गावचं चॅनल आहे, प्रवीण पाटील, धनंजय मांगेला, DBN लाईव्ह याचं सुद्धा विशेष आभार की या 3 रात्रीमध्ये चांगलं प्रक्षेपण आपल्या सर्व प्रेक्षकांना, खेळाडूंना, आपल्या गावकऱ्यांपर्यंत पोचवलं. DBN लाईव्ह धन्यवाद. असंच प्रत्येक गावकपमध्ये आपला सहकार्य करत राहा. आणि नरेश पाटील, मला वाटते अजून काहीतरी राहिलेलं वाटते, शेवटचं आहे 5 मिनटं. ओव्हर टू नरेश पाटील. मी आपल्या गावाबद्दल बोलतोय की हॅलो की गाव कप जेव्हा होतोय ना तेव्हा प्रत्येकाने नेटमध्ये प्रॅक्टिस करावी आणि खेळावं. येऊन आता मी बघा तो नीरज पाटील होता, मांगेला होता, त्याला मी घेऊन गेलो की बघ तू पोरगा, मी पहिल्यांदा बघितलं पण त्याला मी सांगितलं की तू खेळ, तुला बघता तुला पण हिरो बनायचं आहे. त्याच्यानंतर मी जतीनला बोललो, एक भाव तिकडनं येतोय तर एक भाव इकडनं पण येऊ द्या फायनलला, दोघांचे भावामध्ये हे करू द्या. मी असं प्रत्येक प्लेअरला समजावतो आणि त्यांना घेऊन चालतो, म्हणून मी ट्रॉफीसाठी हकदार होतोय. धन्यवाद. सर्व प्रेक्षक, खेळाडू, गावकरी, ग्रामस्थ, संघमालक, आभार आहे. नारंगी गावकप 2026 इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. DBN मीडिया, DBN इव्हेंट आणि DJ राज यांचंसुद्धा मनापासून आभार. आणि जे आयोजनाच्या बुकी म्हणजे आपणच आयोजक होते त्यामुळे कोणाचं नाव घेतलं जाणार नाही. सर्व नारंगीच्या खेळाडूंना, ग्रामस्थांना शुभेच्छा. आणि आता भेटूया पुढच्या गावकपमध्ये. आणि नक्कीच योगेश, जवळजवळ एक 10 दिवसामध्ये पूर्ण गावकपचं आयोजन, म्हणजे एक तारीख निर्णय करणं आणि टी-शर्ट, त्यासाठी आपले संतोष कोळी आपले मित्र यांचासुद्धा आभार करतोय की वेळेवर त्यांनी आम्हाला टी-शर्ट दिले. चला, आजचा दिवस संपला असं जाहीर करतोय. कोण जेवायचे असेल तर जेवून घ्या, गुरुवार आहे. ओम मनाने जेवा.